नागपूर महानगरपालिकेच्या 2 कनिष्ठ अभियंत्यांना निलंबित करण्यात आलं आहे। नागपूर मनपा आणि एनआयटीची जमीन लीजवर देण्याच्या नावावर आरोपींनी तब्बल 1 कोटींनी फसवणूक केल्याचं समोर आलं आहे। या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या चौकशीत मनपा अभियंत्यांसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एनआयटी आणि नागपूर मनपाची जमीन 99 वर्षांच्या भाडेतत्वावर देण्याच्या नावाखाली आरोपींकडून 1,06,31,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली। फिर्यादी संजय गुप्ता यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। पोलिसांनी या प्रकरणी निलेश सांबरे, गोपाळ गायकवाड, राहुल बाळबुधे, रुपेश ठुटे आणि गोविंद वाघमारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। फिर्यादीची गोविंद गायकवाड सोबत जुनी ओळख होती। त्याच्याच माध्यमातून मनपाच्या इतर कर्मचाऱ्यांसोबत ओळख झाली। धक्कादायक बाब म्हणजे आरोपींपैकी निलेश सांबरे आणि रुपेश ठुटे मनपात कनिष्ठ अभियंते पदावर कार्यरत आहेत। हे प्रकरण उघडकीस येताच मनपा आयुक्तांनी दोघांनाही निलंबित करण्याचे आदेश पारित केले। या दोघांनी खोटे दस्तावेज तयार केले होते। निलेश हा धंतोली झोन तर रुपेश गांधीभाग झोनमध्ये कार्यरत आहे। सेवा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांना मुख्यालयाशी संलग्न करण्यात आलं आहे।